आज मी तुम्हाला दाखवतोय महाराष्ट्राच्या रेस्टॉरंट्स आणि ढाब्यावरती मिळणारी खूपच पॉप्युलर डिश व्हेज मराठा. पुणे, सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर, मुंबई या शहरांच्या आसपास हायवेवरती जे ढाबे असतात ना, तिथे तुम्ही ही डिश ऑर्डर करून बघा. अक्षरशः बोटं चाटत संपवतो आपण ही डिश. झणझणीत आणि चटपटीत अशी ही डिश इथल्या प्रत्येक मेनूची स्पेशल डिश असते. हॉटेल्समध्ये साधारणपणे 2-3 ग्रेव्हीचा वापर करून ही डिश बनवतात, पण मी आज सोप्या पद्धतीने दाखवीन. सेम टेस्ट मिळेल तुम्हाला घरी, ती पण कमी वेळात. याच्या ग्रेव्हीमध्ये आम्ही एक गोष्ट घालतो ज्याच्यामुळे याची चव दुपटीने वाढते. याबद्दल पुढे बोलूच आपण. सगळ्यात आधी कोफ्ते बनवण्यासाठी एक उकडलेला बटाटा आपण किसून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, जो आहे 1 कप. 1 कप बारीक चिरलेली पत्तागोबी. एक मोठा गाजर ग्रेट करून घेतलेला आहे, जो आहे अर्धा कप. अर्धा कप किसून घेतलेलं पनीर. तुम्हाला आवडत असेल तर चिरलेली फरसबी पण घालू शकतो आपण. 4 ते 5 चिरलेली हिरवी मिरची, जी आहे 2 टेबलस्पून. बारीक चिरलेलं आलं 1 टेबलस्पून. बारीक चिरलेलं लसूण 1 टेबलस्पून. चिरलेली कोथिंबीर 2 टेबलस्पून. हळद 3/4 टीस्पून. लाल मिरची पावडर 1 टीस्पून. बेसन घालूया 1/4 कप, जे आहे साधारणपणे 4 टेबलस्पून. 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून कसुरी मेथी क्रश करून घालूया. गरम मसाला 1 टीस्पून आणि चाट मसाला 3/4 टीस्पून. ओवा अर्धा टीस्पून आणि सगळ्यात शेवटी घालूया 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर. याला मिक्स करून घेऊया आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो तसं याला एकत्र करून घ्यायचं आहे. 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. याच्यामुळे कोफ्ते थोडे हलके होतात. तळ हातावर थोडंसं तेल लावून अशा प्रकारे कोफ्ते वळून घ्यायचे आहेत. साधारणपणे 12 ते 13 कोफ्ते याच्यामध्ये बनतील. तेल गरम करून घ्यायचंय. तेलाचं टेम्परेचर मध्यमपेक्षा थोडं जास्ती गरम असलं पाहिजे. एक छोटा कोफ्ता मी आधी तळून बघितला आहे. आता एवढ्या गरम तेलामध्ये आपण बाकीचे कोफ्ते पण तळून घेऊया. कोफ्ते आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं, त्याच्यामुळे ताबडतोब गॅस वाढवायचं. असं स्टर करून घ्यायचं म्हणजे कोफ्ते खाली लागणार नाही. तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल ना तर कोफ्ते ऑइली बनतील. तर या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं कोफ्ते व्यवस्थित तळून घ्यायचेत, म्हणजे आतमधनं ते कच्चे राहणार नाहीत. आणि त्यानंतर कोफ्ते काढून घेऊया. हे बघा किती छान झालेत. स्टार्टर किंवा स्नॅक म्हणून पण तुम्ही याला सर्व करू शकता. या डिश मध्ये तेल थोडं जास्ती लागतं. 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. 7 ते 8 लवंगा, 1 मोठी वेलची आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा. 15 ते 18 काळी मिरी. हे गरम तेलामध्ये घालून घेऊया. आता घालूया अर्धा टेबलस्पून जिरे आणि 2 टेबलस्पून धणे. अर्धा टेबलस्पून शोप पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं. 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून याच्यामध्ये घालूया. त्याचबरोबर घालूया 2 हिरव्या मिरच्या. 2 ते 2.5 टेबलस्पून काजूचे तुकडे आणि 1 टेबलस्पून पांढरे तीळ. सुक्या बेडग्या मिरच्या घालूया 7 ते 8. याच्यामुळे कलर छान येतो आणि ही मीडियम स्पायसी असते मिरची. 2.5 टेबलस्पून किसून घेतलेलं सुकं नारळ. याच्यामुळे खरा महाराष्ट्रीयन टच येतो. बऱ्याच ठिकाणी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला थोडासा याच्यामध्ये घालतात, पण या रेसिपीमध्ये त्याची गरज नाहीये. त्यातले ऑलमोस्ट सगळे इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये कव्हर करतोय. याला छान 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचंय, जेणेकरून याचा रंग बदलला पाहिजे छान. आणि त्याच्यानंतर घालायचे आपल्याला 3 टोमॅटो. 1-1.5 मिनिटं परतल्यानंतर याच्यामध्ये उकळतं पाणी आपल्याला 1.5 ते 2 कप घालायचं आहे. 4 ते 5 मिनिटं या मिश्रणाला शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. फाईन पेस्ट करायची आहे. हे बघा, या मसाल्याला आपण व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं तेल 4 टेबलस्पून आपण परत लगांमध्ये घातलेलं आहे, त्याला गरम करून घेतलेलं आहे. आता घालूया 1 तेजपान, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 1 बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो. 2 ते 3 मिनिटं हा मसाला व्यवस्थित शिजवल्यानंतर घालूया 3/4 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. याच्यामुळे ग्रेव्हीला खूप छान कलर येतो. 1 टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून कसुरी मेथी. या सगळ्या मसाल्यांना 1 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. असा मस्तपैकी सुवास सुटला पाहिजे. 2 मिनिटं परतल्यानंतर 1 कप गरम पाणी याच्यामध्ये घालूया आणि परतून घेऊया. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालूया याच्यामध्ये आणि मिक्सरमध्ये पण थोडंसं पाणी घालून थोडं हलवून ते पण पाणी घालूया याच्यामध्ये. मंद आचेवर या ग्रेव्हीला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मधनं हलवत राहायचं आहे. 2 टीस्पून मीठ घालूया याच्यामध्ये आणि 1 टीस्पून साखर. साखरेमुळे टेस्ट थोडीशी बॅलन्स होते. काही रेस्टॉरंट्समध्ये याच्यामध्ये केचप घालतात थोडासा, पण मी घालत नाहीये. याची टेस्ट अशीच मसालेदार, थोडी चटपटी आणि रिच असली पाहिजे. एक गोष्ट आम्ही याच्यामध्ये घालतो ज्याच्यामुळे याची टेस्ट आणखीन एनहान्स होते, ती म्हणजे चीज. 1.5 प्रोसेस चीज क्यूब घालूया याच्यामध्ये किसून आणि सगळ्यात शेवटी घालूया थोडी कोथिंबीर. हे बघा, याची कन्सिस्टन्सी ही अशी असली पाहिजे. या डिशची ग्रेव्ही थोडी अशी जाडसर, थोडी चंकी असते. आता तळून घेतलेले कोफ्ते याच्यामध्ये घालूया आणि 2 मिनिटं शिजवूया, जेणेकरून कोफ्ते आणखीन सॉफ्ट आणि मस्त बनतात. ग्रेव्हीचं टेक्स्चर थोडं जाड असतं आणि कोफ्ते असतात एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी, बिलकुल असे. ही गरमागरम डिश सर्व करताना सजावटीसाठी वरती घालूया.
थोडंसं रोगन जे लाल तिखटाचं तेल असतं, तळलेली लाल सुकी मिरची, थोडं पनीर वरती किसून घालूया, थोडं क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. या रेसिपीची जी क्वांटिटी आहे ही 4 ते 5 लोकांसाठी आरामात होऊन जाईल. भाजी उरली तर फ्रीजमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी ही भाजी खरं सांगतो आणखीन टेस्टी लागते. गरमागरम रोटी, नान, गार्लिक नान, पराठा या सगळ्यांसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. या रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. नानची रेसिपी मी देव्स किचनवरती शेअर केली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. खाताना थोडंसं लिंबू पिळायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.